असा हा दिव्य सत्वगुण जाणीवपूर्वक कसा वृद्धिंगत करावा. कारण यामध्ये वैयक्तिक, सामाजिक, राष्ट्रीय आणि अखिल मानव जातीचे ऐहिक आणि पारलौकिक भले आहे. सत्वगुण वृद्धी जाणीवपूर्वक करता येते का? तर त्याचे उत्तर येते हेच आहे. सात्विक आहाराचे सेवन हे सत्व वृद्धी करण्याचे सर्वाधिक महत्वाचे साधन आहे. सात्विक आहाराने सात्विक बुद्धी वाढून सदाचार घडत राहतो. अंतःकरण शुद्ध होऊन जीवनास पवित्रता येत राहते. माणूस प्रेमळ व भक्तिवंत बनतो. अखाद्य व अपेय यांचा त्याग करावा. सत्संगतीत राहावे. चांगले विचार ऐकून तसाच आचार करावा. गुरु दीक्षा घ्यावी. गुरु भक्ती करावी. परमेश्वराच्या नामाचा नियमित जप करावा. निष्काम कर्म करण्याकडे कल ठेवावा. केलेले कर्म ईश्वरार्पण करण्याची सवय ठेवावी. सो उद्धारा बरोबरच इतराचा उद्धार करण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे सत्ववृद्धीच होत राहील. सत्ववृद्धी होताच माणूस सात्विक बनेल. सात्विक माणूस सात्विक विचार आचार करेल. त्याची श्रद्धाही सात्विक असेल. त्याचे तप दान इत्यादी सात्विकच होईल. तो सत्वाचाच होईल. आणि शेवटी त्या सत्वगुणापासून आपणास काही ऐहिक लाभ व्हावा. मी ज्ञानी, मी सात्विक, मी वेगळा अशी कीर्ती पसरावी अशी अपेक्षा न ठेवता प्रगाढ ईश्वर स्मरणात निमग्न राहिल्यास त्याचे शुद्ध सत्वगुणात रूपांतर होऊन गुणातीत अवस्था प्राप्त होते. मग अगदी निश्चित त्यास ईश्वर प्राप्ती होते. या उलट मी ज्ञानी, मी इतकी सत्कृत्ये केली, मी सात्विक, मी विद्वान, मी आणखी सत्कृत्ये करीतच राहील. त्यामुळे माझ्या कीर्तीत आणखी भर पडत राहील. माझी जनमान्यता अधिकच दृढ होईल इत्यादी. सात्विक बाबींच्या उत्कर्षात असलेल्या सात्विकाचा जर मृत्यू झाला तर त्याला स्वर्गाची प्राप्ती होते. सेवेसाठी घेतलेल्या श्लोकांवरील पहिल्या ओवीत हे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले आहे. भूलोक, भुवरलोक, स्वर्गलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक असे 7 लोक आहेत. आत्मिक उन्नतीच्या वाटेवर स्वर्गलोकाची प्राप्ती होणे ही बाब सुद्धा अतिशय उत्कृष्ट आहे. त्याहीपेक्षा सात्विक आचरणाने निरपेक्ष ईश्वर भक्ती करून गुणरहित होऊन परमेश्वर प्राप्ती करून घेणे हे सर्व उत्कृष्ट आहे. त्यासाठीच श्री ज्ञानेश्वर माऊलींनी हे दिव्य ज्ञान सांगितले आहे. केवळ स्वर्गलोकाची प्राप्ती आणि तेथील दिव्य उपभोग हे आपल्या मानव जन्माचे उद्दिष्ट नसून ते ईश्वर प्राप्ती हे आहे. कारण
स्वर्गीचे अमरही पुण्यक्षय होतात, मृत्यूलोकी जन्मतात. यासाठी सत्ववृद्धी करून सात्विक होऊन सात्विक निरपेक्ष ईश्वर भक्ती करून सतचित आनंदाची प्राप्ती करून घेणे आवश्यक आहे. तेच अंतिम हिताचे आहे. सेवेसाठी निवडलेल्या दुसऱ्या व तिसऱ्या ओवीत रजोगुणींच्या अंतिम स्थितीबद्दल सांगताना श्री ज्ञानेश्वर माऊली बोलतात. याची परी रजे जिही का जिजे मरिजे तिही मनुष्य होईजे मृत्युलोकी. ते सुखदुःखाचे खिचटे जे विजे एके चिताटे जेथे ये मरण वाटे पडिले नुठी. रजोगुणी व्यक्तीच्या अंतिम परिणितीबाबत बोलताना किती सार्थ ओव्या प्रगट केल्या आहेत. रजोगुणाच्या प्रबळ प्रभावात अखंड जीवन जगून त्याच स्थितीत अंती जे मृत्यू पावतात त्यांना पुढील जन्म मनुष्याचाच मिळतो. मनुष्याचा जन्म म्हणजेच जड देहाची जन्मापासून मृत्यूची साथ असलेला मृत्यूलोक होय. आणि या मृत्यूलोकात एकाच देहामध्ये सुख दुःख भोगावे लागते. येथे काही केल्याने मृत्यू टळत नाही. जीवास मृत्यूलोकात तिष्ठत ठेवणारा असा रजोगुण असतो तरी कसा, त्याची लक्षणे काय असतात हे जाणून घेणे आवश्यक आहे. रजोगुणाचे लक्षण सांगताना माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे रज याची कारणे जीवाते रंजवू जाणे, हे अभिलाखाचे तरुणी सदाची गा. हा रजोगुण प्रीती स्वरूप आहे. या गुणापासून जीवाचे नेहमी रंजन होते. याच गुणामुळे कामवासना सदैव जागृत राहते. म्हणूनच रजोगुण हे योग्य नाव यास दिले आहे. या गुणाचा प्रभाव असणारी व्यक्ती उपभोगाविषयी कमालीची आसक्त असते. काम्य कर्मा वाचून कोणतेही काम करण्याचे रजोगुणी व्यक्ती टाळत असते. इहलोकीच्या तसेच परलोकीच्या सुखांविषयी रजोगुणी माणूस सदैव जागृत असतो. तो सदैव महामोहाने ग्रासलेला असतो. कितीही उपभोग घेतला तरी त्याची तृप्ती कधीच होत नाही. इंद्रियांना सुखावह वाटणाऱ्या कृती करण्याचे कार्य रजोगुणी व्यक्ती अखंड करीत असते. कितीही धन मिळाले तरी रजोगुणी व्यक्ती आणखी धनाची अपेक्षा धरत असते. ते मिळविण्यासाठी निरनिराळे मार्ग अनुसरित असते. मन रजोगुणाने भरले की प्रचंड संकल्प विकल्प निर्माण होत असतात. अचाट कार्ये करण्याचा व त्याद्वारे धन व कीर्ती मिळविण्याचा प्रयत्न रजोगुणी माणूस करीत असतो. रजोगुणी व्यक्तीच्या चित्तामध्ये कामाशिवाय दुसरी स्फूर्तीच होत नाही. लोभस नावाचा एक माणूस होता. तो तरुण व अविवाहित होता. त्याचे एक झोपडीवजा घर होते. त्याचा छोटा व्यापार होता.
त्याला नेहमी वाटायचे की आपणास व्यापारात भरपूर नफा मिळावा, खूप पैसा शिल्लक पडावा आणि हे आपले जुनाट घर पाडून त्या जागी सुंदर बंगला बांधावा. त्यानंतरच आपण लग्न करावं, सुखाचा संसार थाटावा. आपल्या या सुख स्वप्नास अनुसरून त्याने प्रचंड कष्ट करीत युक्ती प्रयुक्तीने छोट्या व्यापारातील आपली उलाढाल वाढवी. ती वाढती राहून जास्तीत जास्त नफा कसा मिळेल याकडे त्याने कटाक्षाने लक्ष पुरवले. त्याच्या अतोनात श्रमामुळे त्याची आवक वाढली, पण स्वास्थ्य कमी झाले. त्यास क्षणभराचीही उसंत मिळेना आणि स्वस्थही बसवेना. ज्या दिवशी व्यापाराच्या उलाढालीत त्यास जास्त नफा मिळे त्या दिवशी तो भलताच खुश असे. त्यावेळी तो स्वस्थ बसे असे नव्हे, तर उद्या त्या नफ्यात वाढ कशी करता येईल याचा विचार करीत असे. त्यामुळे स्वास्थ्य त्याच्यापासून दूर जात असे. ज्या दिवशी व्यापारात त्याला तोटा होत असे त्या दिवशी तो दुःखी होऊन झालेला तोटा भरून कसा काढायचा, अधिक नफा कसा मिळवायचा या विचाराने तो ग्रस्त असायचा. या चिंतेत असल्याने स्वास्थ्य त्याच्यापासून आणखीच दूर जायचे. काही नव्या योजना आखीत असे, राबवीत असे. यावेळी ही सुखनिद्रा त्याच्यापासून दूरच असे. त्याचा उद्योगीपणा, नशिबाची साथ यामुळे काही काळाने त्याला यश येऊन बराच पैसा शिल्लक टाकण्यात तो यशस्वी झाला. जुने घर पाडून त्या ठिकाणी त्याने छोटेखानी सुंदर टुमदार बंगला बांधला. रंगकाम वगैरे पूर्ण झाल्यावर थाटात वास्तुशांती घातली. लोकांना मिष्टान्न भोजन दिले. त्यांनी आपली स्तुती करावी म्हणून त्याने आपल्या कष्टांची, फायद्याची, मिळकतीची माहिती मोठ्या हुशारीने लोकांना सांगितली. लोकांनी तोंडावर त्याची वाहवा केली. त्या क्षणी त्यास धन्य वाटले. 1-2 दिवस गेल्यावर एक व्यक्ती त्याच्यापाशी आली. त्याने दुसऱ्या माणसाची कागाळी केली. अमुक एक माणूस असा म्हणाला की बंगला चांगला आहे, पण फारच छोटा आहे हो. त्या क्षणीच तो संकल्प करता झाला. याच बंगल्याच्या चहूबाजूनी विस्तार करून तो मोठा करीन. त्यानंतर त्याचे लग्न झाले. त्याने व्यापारातही वाढ केली. पुढे त्यास 2 मुले झाली. संसाराचा खर्च वाढता राहिला. त्याने व्यापार आणखी वाढवला. एक मोठे वाहन स्वतःसाठी, दुसरी 2 वाहने मुलांसाठी खरेदी केली. मुलांच्या भवितव्याचीही तरतूद केली. पण बंगला विस्ताराचे स्वप्न काही साकार होईना. त्या स्वप्नाचा त्यागही तो करेना. त्यासाठी तो अधिक नफा मिळवण्याचे मार्ग शोधू लागला. त्यानुसार त्याने सोन्याचे अलंकार, चांदीची भांडी वगैरे मौल्यवान धातूंच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय नव्याने चालू केला. सोन्या चांदीचे दागिने, भांडी वगैरे मौल्यवान वस्तू असलेली पेटी घेऊन व्यापारासाठी तो सागरमार्गे बोटीतून निघाला. दरम्यान समुद्रावर प्रचंड वादळ सुटले. बोट हेलकावे खात भरकटली. पाण्यातील मोठ्या खडकावर आपटून बोटीला मोठे भगदाड पडले. बोटीत पाणी भरू लागले.
सुदैवाने तेथून जवळच एक बेट होते. लोकांनी जीव वाचवण्याचा प्रयत्न म्हणून पोहून त्या बेटावर जाण्यासाठी पाण्यात उड्या टाकल्या. बेटाचे अंतर फार नसल्याने जीवनरक्षक साधनांच्या साहाय्याने ते पोहत त्या बेटावर पोहोचले. परंतु त्या लोभस नावाच्या व्यापाऱ्याने काय केले? त्याने विचार केला की एवढी प्रचंड संपत्ती सोडून पोहत बेटावर जाणे योग्य नाही. बोटीत पाणी भरत होते. त्याने ती पेटी दोरखंडाने आपल्या पोटाशी बांधली. पाण्यात उडी घेतली. खवळलेल्या समुद्रात पेटीचे वजन आणि त्याचे स्वतःचे वजन सांभाळीत पोहणे त्यास मुश्किल होऊ लागले. त्याची दमछाक झाली. शक्ती क्षीण होत चालली. लाटांबरोबर तो भलतीकडेच भरकटू लागला. तरीही त्याला ती पेटी सोडून द्यावी असे वाटेना. त्या संपत्तीची त्याला अनिवार्य आसक्ती असल्यामुळे त्याने पेटी सोडली नाही. अखेरीस संपूर्ण शक्ती क्षय होऊन नाकातोंडातून पाणी जाऊन त्याचा श्वास कोंडून मृत्यू झाला. आसक्ती कवटाळूनच धनासक्तीसह तो मृत्यू पावला. त्याचे स्वप्नही अपुरेच राहिले. धनासह तो पाण्यात सागर तळाशी मृत होऊन पोचला. रजोगुणी माणसाचा लोभ हा असा असतो. रजोगुणी व्यक्तीच्या जीवनात परमार्थाला तितकेसे स्थान नसते. असा माणूस देवाची भक्ती सुद्धा करतो, पण त्या भक्तीच्या मोबदल्यात त्याला देवाकडून काही ना काही प्रापंचिक सुखाची अपेक्षा असते. आणि जर देवाकडून त्याला ते प्राप्त झाले नाही तर तो भक्तीचा त्याग करून टाकतो. ऐतिहासिक काळाचा विचार केला तर आपल्या राज्याच्या सीमा विस्तारण्यासाठी असंख्य राजांनी दुसऱ्या राज्यावर हल्ले केले आहेत. असंख्य युद्धे झाली आहेत. असंख्य प्राणहानी झाली आहे. पशु आणि मानवाच्या रक्ताचे पाट वाहिले आहेत. अनेक राज्यांचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व हिरावून घेतले आहे. विस्तारवादी वृत्ती आणि आपण सम्राट म्हणून कीर्ती मिळविण्यासाठी अनेक राजांनी अशा प्रकारे हव्यासापोटी अगणितांचे बळी दिले आहेत. अनिवार्य लालसा, मग ती कोणतीही असो, हे रजोगुणाचे लक्षण आहे. परंतु मानवी जीवन जगत असताना या रजोगुणाचाही फार मोठा फायदा होतो. हा रजोगुण लालसेपायी का होईना कार्य प्रवण बनवतो. मोठी हितकारक कार्ये केवळ या रजोगुणामुळे घडून येऊ शकतात. मानवी जीवनाला उपकारकारक अशा असंख्य गोष्टी केवळ रजोगुणाच्या प्रभावामुळे घडून आलेल्या आहेत. म्हणून संतांनी प्रत्येक गुणाचे शुद्ध व शबल असे 2 भाग केलेले आहेत. शुद्ध रजोगुण हा सत्वगुणाकडे नेतो, तर मी आणि माझे एवढ्याच पुरता असणारा शबल रजोगुण तो मर्यादित असल्याने प्रापंचिक आसक्तीत माणसास बांधून टाकतो. यास्तव शबल रजोगुणी व्यक्तीने शुद्ध रजोगुणाकडे वाटचाल करून सत्वगुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. दृष्टी अंतर्मुख करून पहावी. व्यापक भूमिकेवर जाण्याचा प्रयत्न करावा. परमेश्वराची भक्ती करावी. सत्संगात जावे. मनाला मुरड घालावी. भोग लालसा हाव कमी करावी. मोह टाळावा.
सात्विक आहार घ्यावा, मोह टाळावा, म्हणजे माणसाचे अंतरंग हे सत्वगुणाकडे वाटचाल करू लागते. संसारात आसक्त असणारा रजोगुणी माणूस जर परमेश्वर भक्तीकडे वळला नाही, विवेक, वैराग्य, आत्मभान अंगी बाणवले नाही, तर तो आत्मिक उन्नतीच्या पुढील टप्प्यावर न जाता त्याच गुणात तिष्ठत राहतो. मृत्यू पावतो, पुन्हा जन्मतो, दुःख भोगतो. यातनेचे जन्म मरणाचे चक्र तो तोडू शकत नाही. मृत्यूलोक सुखावह नाही, हे माऊली या ठिकाणी पुन्हा दर्शवतात. याचे नावच मृत्यूलोक असे आहे. या जगात जन्मलेल्या मानवास गर्भापासून यातना भोगाव्या लागतात. सुखाचा मुलामा दिलेल्या दुःखाच्या गोष्टी भोगाव्या लागतात. गोडवा असणाऱ्या चवीच्या विषारी गोष्टी चाखाव्या लागतात. आवडीने अगोदर चाखलेल्या वरून गोड चवीच्या कडू विषारी गोष्टीचा गोडवा सरतो न सरतो तोच त्यास आतील खरा कडवटपणा चाखावा लागतो. आणि त्यापुढे ज्या शारीरिक आणि मानसिक यातना होतात त्याचे वर्णन करवत नाही. आणि ज्या देहाच्या ताटात ही सुखदुःखाची खिचडी खावी लागते, त्या देहाचे मरण कोणत्याही उपायाने टाळता येत नाही. फार झालं तर कृत्रिम श्वासोच्छवासावर ते लांबवता येईल, पण पूर्णपणे टाळता येत नाही. जीवन रक्षक प्रणालीचा उपयोगही अर्थातच एका मर्यादेपर्यंतच होतो. गर्भवासातील दुःख जेवढे भयंकर आहे, त्याहून अखंड आयुष्य, ज्या यातना मग त्या कायिक, मानसिक अशा कोणत्याही प्रकारच्या असोत, त्या भीषण आहेत. आयुष्यभराच्या अशा प्रकारच्या यातना जितक्या भयंकर असतात, त्याहीपेक्षा मरण यातना अधिक तीव्र असतात. याचसाठी श्री ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले आहे, सुख दुःखाची खिचडी एकाच ताटात खावी लागते आणि मृत्यू कशानेही टळत नाही. शबल रजोगुणातून शुद्ध रजोगुण, त्यातून सत्वगुण व सत्वगुणातून शुद्ध सत्वगुण हा टप्पा गाठला गेला नाही तर, म्हणजे रजोगुणात आसक्त असताना जर मृत्यू आला तर तेच मोहग्रस्त उद्योग आणि भीषण दुःख भोगण्यासाठी जीवास परत मृत्यूलोकी जन्मास यावे लागते. सेवेसाठी निवडलेल्या चौथ्या ओवीत श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, आणि तयाची स्थिती तमी, जे वाढुनी निमती भोग क्षमी, ते घेती नरक भूमी मूळ पत्र. आता तिसरा जो तमोगुण आहे, तो वाढला असता देह पडणाऱ्या जीवाची जी अवस्था होते, त्याचे वर्णन श्री ज्ञानेश्वर महाराज या ओवीत करतात. तमोगुणाचे आचरण करतात आणि त्याच स्थितीत मृत्यू पावतात, ते नरकात जाण्याची सनद मिळवितात. असा हा तमोगुण असतो तरी कसा, त्याची लक्षणे काय असतात, हे जाणून घेणे महत्वाचे आहे. माऊली म्हणतात, अज्ञानाचे जियाले जया का लागले, जेले विश्व भुलले नाचत आहे.
अविवेक महामंत्र जे मोढ्य मद्याचे पात्र हे असो मोहनास्त्र जीवासी जे